महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई भाजपची बॅनरबाजी। हिंदुत्वाचा मुद्दा अधोरेखित करण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे। भाजपच्या नरिमन पॉइंट येथील प्रदेश कार्यालयाबाहेर बॅनर झळकले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री आशिष शेलार यांच्या फोटोसह हे बॅनर झळकलेले आहेत। महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देताना भगवा झेंडा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। तेथील आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। 1 मे अर्थात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाची उद्या संपूर्ण राज्यामध्ये धूम असेल। मात्र महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीला मुंबईमध्ये भाजपने जोरदार बॅनरबाजी केलेली आहे आणि यावेळी बॅनरबाजी करताना संपूर्णपणे हिंदुत्वाचा अजेंडा रेटण्याचं काम आहे ते भाजप करताना पाहायला मिळत आहे। विशेषतः महाराष्ट्राचा नकाशा असेल तो भगव्या रंगामध्ये घेण्याचा असेल किंवा त्याच्या शेजारी दिलेला आशय जर पाहिला उजळते भविष्य नव्हे भगवे अशा शब्दांमध्ये कुठेतरी भाजपकडून पुन्हा एकदा ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला जातोय। इतकंच नाही तर या सिम्बॉलमध्ये जी भगवी पताका दाखवत भाजप हिंदुत्वाच्या अजेंड्यावर पुन्हा एकदा आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे या बॅनरवरचे फोटो पाहिले असते तर नवे नेतृत्व जे आहे एकंदरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, त्यामुळे मुंबईमध्ये महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा भाजप विरोधात ठाकरे गट असा सामना रंगण्याची दाट शक्यता आहे। कॅमेरामन निकेश मोरेसह मी चेतन नावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।